आज आपण जन्माष्टमी विशेष मथुरेचा प्रसिद्ध असणारा पदार्थ बनवतोय। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं। त्यामध्येच 1.5 लिटर गाईचं दूध घालायचं। दुधाला हाय फ्लेमवरती उकळी काढायची। उकळी आली की एक पळीभर दूध वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायचं आणि हाय फ्लेमवरती दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं। मावा तयार झाला की 2 चमचे साखर घालायची। मीडियम टू लो फ्लेमवरती अधूनमधून टोटल 5 चमचे तूप घालत हा मावा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। डिटेल आणि भरपूर टिप्स सहित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल तिथे क्लिक करून पाहू शकता। मावा डार्क ब्राऊन होईपर्यंत परतून झाला की त्यामध्ये आपण जे दूध बाजूला काढून ठेवलं होतं ते घालायचं। माव्यामध्ये मिक्स करून पुन्हा मावा 1-2 मिनिटं परतून घ्यायचा। एका ताटामध्ये काढायचा। थंड झाला की त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर, पाऊण चमचा पिठी साखर घालायची। छान एकसारखी मिक्स करून घ्यायची। त्यानंतर डिशमध्ये थोडीशी पिठी साखर घ्यायची। चमच्याने थोडं तयार मिश्रण घ्यायचं आणि त्याचे पेढे बनवून घ्यायचे। पेढा बनवला की पिठी साखरेमध्ये घोळायचा आणि इथे मस्त मथुरेचे प्रसिद्ध पेढे बनवून तयार आहेत। नक्की